त्याचबरोबर आपल्या लाभलेली खेळपट्टी आहे ती निर्माण करून दिली म्हणजे आनंद मांडवकर, सिद्धार्थ वायदांडे, त्याचप्रमाणे सागर चौडे आणि सर्व लहान गोपाळ बाळ गोपाळ मित्रमंडळ त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो मी. या मॅचला पंच लाभलेत ते सागवास्कर आणि स्वप्नील पवार. स्वप्नील परफेक्ट स्टंपच्या मिडल राहावा की जेणेकरून तर नक्की स्क्रीन या ठिकाणी पाहायला गेलो तर प्रत्येक प्रेक्षकांनी पडद्यापासून थोडंसं बाजूला राहायचं कारण की ही फायनलच्या अगोदरची फायनल आहे. सेमी फायनल चालू होते आता. नक्कीच या ठिकाणी आम्हाला जी स्क्रीन अवेलेबल करून दिली ती म्हणजे विजन केबल नेटवर्क तसेच क्लिअर विजन एंटरप्राइजेसचे चालक मालक चंद्रकांत कुटळकर उर्फ बाळा याचं देखील या ठिकाणी स्क्रीन आपण पाहत असाल ती स्क्रीन त्यांनी अवेलेबल करून दिली त्यांचा देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. साई सिद्धी प्रीमियर लीग आणि एक तरी तो एक मेरी विकेटचं पतन जावं लागेल तंबूमध्ये परत. आता मात्र काय पाहायला मिळतंय देवेशला जावं लागेल तंबूत परत या मॅच मध्ये. ही देखील डू ऑर डाय मॅच आहे. करो या मरो, करा नाही तर मरा. आता मात्र करून दाखवावं लागेल आता कारण का ही संधी पुन्हा तुमच्याकडे येणार नाही. पुन्हा एकदा 365 दिवस तुम्हाला या क्षणाचा वेट करावा लागेल, वाट पाहावी लागेल. स्वप्नील गोवर्धने जरा स्टेज जवळ या. सुरेख कामगिरी करायची असेल तर आता तुमच्याकडे संधी आहे. त्या संधीचं तुम्ही सोनं केलं पाहिजे. ज्याप्रमाणे ईशान किशनला T20 वर्ल्ड कपच्या या ठिकाणी 1 वर्ष अगोदर बाहेर काढलं होतं त्यानंतर तो फ्लॉप गेला होता परंतु ईशान किशनने नो चेंडू आया एकदा मिळेल परंतु ईशान किशनने पाहायला गेलो तर या ठिकाणी चांगली कामगिरी केली. झारखंड संघाला ट्रॉफी जिंकून वाद नाही करायचा आहे अजित, पंचांची वाद नाही करायचा आहे. झारखंड संघाला ट्रॉफी जिंकून दिली त्यानंतर ईशान किशनला पुन्हा एकदा कॉल आला की तुम्ही या आणि T20 वर्ल्ड कप खेळा. तर नक्कीच तुम्ही कामगिरी पाहिली असेल. कालच्या मॅच मध्ये त्यांनी 43 चेंडूमध्ये 110 धावा ठोकून काढल्या. म्हणजे संधी मिळते तेव्हा सोनं तुम्हाला करावं लागतं. संधी मिळाली आता मात्र सुनील आणि गौरवची जोडी पाहायला मिळते. प्रीतम मस्के काय म्हणाल कोणता संघ जाईल फायनल मध्ये? फायनल तर चांगली होते. कोणता संघ जाईल अजून बोलता येणार नाही आपल्याला कारण की पहिलीच ओव्हर आहे. चांगला फटका मारला होता आणि जो लोकांना ज्ञान देतो त्याने बॉल सोडला. बघा क्रिकेटमध्ये मोठी गोष्ट नाही साहिल. बघ बाळा किती चांगला फिल्डर आहे आपल्याला बोलायची गरज नाही पण तो पण एक फिल्डर आहे तर चुका त्याच्याकडनं पण होऊ शकतात. हे क्रिकेट आहे लक्षात घ्या. तर नक्कीच क्रिकेट कोणीही प्रेडिक्ट करू शकत नाही. एकदम अनप्रेडिक्टेबल गेम आहे क्रिकेट. अनिश्चितचा खेळ आहे क्रिकेट. एक धाव मिळेल. चांगला फटका सुनील गोताड. प्रीतम मस्के तुम्ही पाहिलं असेल मी सगळ्यांना विचारत होतो की कोणती टीम जिंकेल. सगळ्यांना असं वाटतं की निलेश मांजरेकरची टीम जिंकली पाहिजे. त्यांचा फॅन क्लब देखील मोठा आहे. काय म्हणणं आहे? निलेशचा तर फॅन क्लब मोठा आहे. बॉक्स क्रिकेट का दुसरा नाम बोलतात निलेश मांजरेकरला. जे अग्रेशनने ते खेळतात ना खरंच त्यांना सगळे पब्लिक त्यांना सपोर्ट करतात. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू. संघाची धाव संख्या होते ती. ओके ओके ओके.
एक षटका की संघाची धावसंख्या जाऊन पुसली ती म्हणजे 13 वर. साई 3 शिंदे चौक्याला 500 रुपयाचं पारितोषिक आहे उदय गोटनकर हॅट्रिक साठी. आर के नेट कुणाल यांच्याकडनं 1000 रुपये आहेत 3 चौक्यासाठी आणि हॅट्रिक विकेट साठी देखील. थर्टीन 13 14 14 रन्स. थोडं चूक 14 धावा झाल्यात. सुरेख फटका ग्राउंड शॉट चाबुक शॉट चौका. बहुतेक हा एक चांगला चान्स घेतला होता साईड. चेंडूवरती त्यांनी चौका मारला आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेतोय गौरव. चांगला स्वीप परत चान्स आहे बॉल फिरतोय. चांगला फटका कोणच अडू शकत नाही. सुनील रॉकेट गोताड यांच्या चेंडूला बॉल लागला म्हणजे चेंडू सीमारेच्या पॉर लगा तो चौकार. सुनील वर्सेस मिलिंद दोघही बंधू. परत एकदा फटका हातात जातो. रनआउटची संधी मिस केली आहे. 5 धावा भेटतायत का पकडलाय बॉल. चल चांगला अटॅक करतोय हा जो निलेश मांजरेकरचा संघ आहे. ह्यांनी ठरवून आलेत की फक्त बॉलवरती अटॅक करायचा आहे. अटॅक म्हणजे अटॅक. हा त्याला अटॅकच करावा लागेल कारण का इथे एवढ्या टीम झाल्या कुठल्याही प्लेयरने टॉस जिंकून पहिला बॅटिंग घेतली नाही. निलेश मांजरेकरांनी पहिला बॅटिंग घेतली होती. त्याचं माइंडसेट थोडं वेगळं आहे या ठिकाणी या गेम मध्ये. कसं येईल कारण की ज्यावेळी आपण सेमीफायनल खेळतो ना नॉकआउट मॅच असते त्यावेळी आपण अटॅकिंगच व्हायला लागतं कारण की समोरच्या संघाला आपण मागे पाठवू शकतो. त्याचं एकमेव उदाहरण असतं अटॅक. अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स असं म्हटलं जातं. अटॅकच करायचा असतो आणि ज्याप्रमाणे 25 धावा झाल्यात 2 षटका अखेरीस शेवटचे. पंचवीस 2 ओव्हर 25 2 ओव्हर 25 झालेले आहेत. आर्ग्युमेंट करू नका कारण की सगळे आपलेच आहेत. सुरेख फटका पॉइंटला खेळला एकदा धावून काढले आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. हे लहान मुलं या ठिकाणी भविष्य आहेत. क्रिकेट हे देखील पुढे येऊन चांगलं खेळतील. आपल्या गावाचं आपल्या विभागाचं नाव रोशन करतील. ज्याप्रमाणे या ठिकाणी प्रशांत पवार असेल सुशांत पवार असेल प्रीतम मस्के असेल अजित पवार निखिल चव्हाण हे सगळे खेळाडू बाहेर जाऊन आपल्या गावाचं आपल्या विभागाचं नाव रोशन करतात. तसं देखील या पोरांनी देखील केलं पाहिजे. आणि असं आहे की आता एक चांगला प्लॅटफॉर्म देखील भेटलाय ISPL करून इंडियन स्टेट प्रीमियर लीग. तर नक्की जे चांगली खेळी करतील टेनिस क्रिकेटमध्ये त्यांना या ठिकाणी चान्स देखील भेटेल ISPL खेळायचा. जसं ISPL चेंबूरचा एक व्यक्ती खेळतो मंगेश वैदी यावर्षी थोडा फ्लॉप राहिलाय. तरी देखील गेल्या वर्षी त्यांनी चांगली खेळी केली होती चांगली कप्तानी केली होती आणि त्याच्यामुळे श्रीनगर केवीर हा संघ फायनलमध्ये प्रवेश केला होता. तर नक्कीच चांगली खेळी केला आणि क्रिकेटला या ठिकाणी महत्त्व देतात तेवढं शिक्षण देखील द्या. शिक्षण देखील करा. शिक्षण देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. असं नाही की पूर्ण दिवस अख्खा दिवस क्रिकेट खेळलं पाहिजे. शिक्षण देखील करा. या ठिकाणी ग्रॅज्युएट व्हा. ग्रॅज्युएशन खूप महत्त्वाचं आहे. डिग्री घ्या मास्टर्स करा आणि पुढे जाऊन या ठिकाणी तुम्हाला जॉब्स देखील मिळतील. क्रिकेटवर अवलंबून राहू नका. क्रिकेट एक खेळ आहे. जर या ठिकाणी तुम्हाला चान्सेस दिसत असतील अपॉर्च्युनिटी असतील तर तुम्ही ग्रॅब करा नाही तर तुम्ही शिक्षणावर देखील लक्ष दिलं पाहिजे. प्रीतम खरं जराशी आगळी वेगळी गोलंदाजीची शैली घेतली आहे बाळाने कारण की त्यांची गोलंदाजी अशी नाही आहे. बॉल पोहोचत नाहीत म्हणून ते थोडेसे पुढे जाऊन जरासं बॉलिंग करायचा प्रयत्न करतात. हलक्या हाताने सोडतायत बॅट्समनचा फ्लो तोडतायत आणि यशस्वी होत आहेत. चांगला फटका सुनील गोताड बोलल्याप्रमाणे लागला तर चौकार. DJ
सुरेख चेंडू परंतु ऑफ स्टंपच्या लेग स्टंपच्या खूपच बाहेर. अवंतर धावेत भर होईल. मला आणि नेहमी पाठीशी उभे राहिलेत. 1 मिनिट सागर जरा थांबायचं आहे. पडदा सोडून मागे उभं राहायचंय. तर नक्कीच अनिल ज्वेलर्सचे अनिल साहेब आणि पियुष जैन दोघांचे या ठिकाणी आगमन झाले. टाळ्या वाजवून कौतुक करायचं आहे. कौतुक करायचं आहे या ठिकाणी. खरं तर बोलूया मॅच कडे. साहिल तिघांचं देखील आम्ही अतिशय मनापासून स्वागत करीत आहोत. चांगला रिव्हर्सचा फटका होता. हातात जातो पण एक धाव काय रोखू शकत नाही. चांगली फिल्डिंग केली. चांगला थ्रो होता. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 38 आणि चेंडू शिल्लक आहेत ते 4. चांगल्या धावा मिळवल्यात ते. स्पाटन मिस फिल्डिंग होती. रनआउटची संधी पण रनआउट वाचलेला आहे. बाईच्या स्वरूपात धाव मिळते. 1 धाव. आणि आता आगमन होणार आहे बॉक्स क्रिकेट का दुसरा नाम. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. बघूया निलेश काय करतोय. 2 बॉल मध्ये 2 चौकार मारतोय. पुढे सरसवून मारलाय. चांगला स्टॉट खेळलाय. सरळ गॅप मध्ये मारतोय. कव्हर ड्राईव्ह त्याचा कोणच थांबू शकत नाही. चेंडू जातोय डायरेक्ट पडद्यावरती. चौकार. खुशी पहा आणि त्यांचं सेलिब्रेशन बघा. उडी मारून जेते यस करतात ना. दाखवून देतात किती ताकदीवर फटका मारला होता तो निलेशाने. शेवटचा चेंडू निलेश पुढे सरसावले. पंजा जातो बहुतेक. वाईड बॉल होता. 1 धाव. अवंतर भिट्टे अजून वाईड +1. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 45 जर्सी नंबर ऑफ. जर ह्या चेंडूवरती चौकार आला ना तर धाव संख्या खूपच पुढे जाईल. जवळ 12चा रन रेट येईल. आणि 12चा रन रेट चेस करताना ह्या 16 जणांमध्ये ना फारसं सोपं जाणार नाही या संघाला. शेवटचा चेंडू अनिल गोताड. सुनील गोताडचा बॉल लागला म्हणजे चौकार. त्यांचा बॉल बॅटला लागला म्हणजे कोणच थांबू शकत. देखील आहेत. त्यांचं देखील आम्ही अतिशय मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. सौ तन्वी काते जे देखील ओपनिंग सेरेमनीला आले होते. पहिल्या दिवशी आले होते. सेकंड डेला ते आले होते. धन्यवाद त्यांचे देखील व्यक्त करतो. डॉक्टर अशोक पवार, डॉक्टर योगेश विश्वकर्मा, डॉक्टर सचिन पोतेकर, मणिभद्र ज्वेलर्स, योगेश जैन, वंदन ज्वेलर्स, संजू वडापाव, बालाजी मेडिकल, पूर्व जनरल स्टोर्स, ॲडव्होकेट विनीत शिंदे, विकास माळी, शिवम बागवे, शैलेश गोरे, रुपेश कुर्दड, प्रसाद दरडे, श्री मूर्ती वॉटर सप्लायर्स, जगदीश गोंडल, विशाल वास्कर, प्रीतम सुशांत प्रसाद यांच्याकडनं या ठिकाणी देखील सहकार्य केलंय. त्याबरोबर रमेश चव्हाण, समीर मामुलकर, आझाद ऑटोवर्क,
प्रवीण पारडे, अनिल गोताड, कमलेश परियार, परफेक्ट स्पोर्ट्स, गणेश शिंदे, आदिती मेडिकल या सर्वांचं आम्ही या ठिकाणी सहकार्य करतो. त्याबरोबर कर्नाटक हायस्कूलचे इथे जे मच्छी विक्रेते आहेत त्यांचं देखील आम्हाला खूप 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 सहकार्य लाभलंय. त्यांचे देखील धन्यवाद व्यक्त करतो. सर्वांचं अतिशय मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, कारण का ही टुर्नामेंट हे चषक तुमच्यामुळेच या ठिकाणी सक्सेसफुल ठरले आतापर्यंत. आणि जर आमच्याकडनं जर कोणाचं इथे सन्मान करण्यासाठी राहिला असेल तर आम्ही क्षमस्मी आहोत, कारण की इथे एवढे मान्यवरांची उपस्थिती आहे, जेवढ्या लोकांनी आम्हाला मदत केली, कदाचित कोणचं नाव राहिलं असेल तर क्षमा असावी. तर वळूया ऑनगोईंग मॅच. पंच पण उपस्थित झालेले आहेत इथे. डान्सिंग पंच सन्नी जगताप. कीच मोठी सेमीफायनल, फायनलच्या आधीची फायनल आणि स्कोर केलाय डोंगरा एवढा उभा. कदाचित पहिल्या ओव्हरवरती मॅच असेल, पहिल्या ओव्हरमध्ये जर चांगली स्कोरिंग केली तर हा संघ चेस करायसाठी पुढे फटकन जाऊ शकतो. पण जी पहिली ओव्हर टाकतोय 49 स्कोर झालाय, 50 पाहिजे. दिवेशने हॅट्रिक केली तर नक्कीच जग्गू यांच्याकडनं 500 किलोमीटर पारितोषिक आहे. तरी देखील हॅट्रिकला 1000 देखील आहे. देवेश निमरे, कुणाल साहेब यांच्याकडनं. काय टर्न केला होता देवेशनी, काहीच कळालं नाही वैभव यांना. चांगला हा देखील एक कमाईचा बॅट्समन आहे. सुरेख फटका हा देखील आहे, परंतु केवळ एकच धाव मिळेल. मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षकांची आतोनात गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. आज संध्याकाळी 4 वाजता मॅचेस सुरुवात झाल्या, त्यानंतर आता वाजल्यात घड्याळात तब्बल 10:30 म्हणजे 6.5 तास झालेत. तीच एनर्जी प्रत्येक प्लेअर मध्ये पाहायला मिळते. देवेश निमरे नाव लक्षात राहील सगळ्यांच्या. देव्या दिवसचा पवित्रा घेतला, टॅप करतोय, चांगला पकडला बॉल. रनआउटची संधी, ही रनआउटची संधी आहे. जर पडद्यामध्ये जर वरतून 1 रन जात असेल तो आपण सोडतो, जर तो पकडून रनआउट भेटू शकतो इथे. चांगला फटका होता. अभिपुलेने अडवायचा प्रयत्न केला, हाताला लागून वर जातोय. नशीब देखील साथ देत नाही, नशीब साथ देतोय. तर बॉक्स क्रिकेट का दुसरं नाम निलेशच्या संघाचं. सुरेख स्पर्धा पाहायला मिळते. प्रेक्षकांची आतोनात गर्दी या स्पर्धेला पाहायला मिळते. चारही बाजूला जिकडे नजर येईल तिकडे प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. हा चेंडू ऑफस्टॉपच्या बाहेर पंचांनी घोषित केला आहे. वाईट चेंडू आणि पंचांचा डान्स पाहायचा असेल ना तर नंतर टाळ्या झाल्याच पाहिजे. सनी जगताप सर, डान्सिंग अंपायर. काय चेंडू टाकला होता बघा. ज्यावेळी स्वीप खेळायला बॅट्समन जातो ना त्यावेळी फुल बॉल टाकलात ना तर मिस व्हायचे चान्सेस तेवढेच जास्त असतात. चांगला दिमाग लावला देव्यानी, चांगली गोलंदाजी केली. ह्या ओव्हरमध्ये देव्यानी खर्च केले त्या धावा फक्त आणि फक्त 6. चांगली गोलंदाजी केली देव्यानी. कोणताच मोठा फटका खेळायची संधी दिली नाही दोन्ही बॅट्समन. 6 आणि आता आला आहे मॅजिक गोलंदाज प्रसाद नार्वेकर, पोस्ट बनवणारा एडिटर प्रसाद.
पहिला चेंडू आहे, प्रसाद स्ट्राईकवर आहे, रोहित इंगळे आणि या ठिकाणी दांडी 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 गोल. ग्राउंड मध्ये आगमन झालंय. बघूया अजित पवार एकतर्फी सामना घेऊ शकतो जर त्याची फलंदाजी झाली चांगली तर. गोऱ्या पण तेवढीच चांगली गोलंदाजी करतोय. सिंथेटिक बॉल जेनुकाही त्याच्या घरातलाच घेऊन आला आणि गोलंदाजी करतोय. चांगला फटका होता. काय फिल्डिंग केली आहे बघा तिथे. रनआउटची संधी. 5 धावा वाचवल्या आहेत विपुलेने. एक हातात बॉल पकडला, रनआउट घ्यायचा होता. मोठा विकेट होता. कदाचित हा रनआउट घेतला असतात तर 80% मॅच तुम्ही इथंच जिंकला असतात. चांगली फिल्डिंग, चांगले एफर्ट देत आहेत. पूर्ण टीम घुसून खेळते. बॉक्स क्रिकेट का दुसरा नाम. निलेश त्यांना भीती आहे निलेशची. निलेश काय करेल आणि काय नाही बॉल सुटला तर. वैभव पुढे सरसावतायत. चांगला चेंडू टाकला होता. यॉर्क होता. चांगलं फिल्डिंग. स्वतःच्या बॉलिंग वरती एवढं चांगलं फिल्डिंग करणं, ते पण विकेटच्या बाहेर जाऊन. खरंच चांगली फिल्डिंग केली. तेवढीच चांगली गोलंदाजी करतोय प्रसाद नार्वेकर. सामना हळूहळू स्टेप बाय स्टेप झुकत चाललाय पूर्ण स्पार्टन्स कडे. पुढचा चेंडू साहिल. 3 चेंडू शिल्लक आहेत. रिव्हर्स खेळला आहे परंतु सिंगल डबल्स नाही. आता मात्र चौकार खेचावे लागतील जर ही मॅच तुम्हाला जिंकायची असेल तर, कारण का आस्किंग रन रेट 12च्या वरती गेला आहे. तुम्हाला आता या ठिकाणी प्रत्येक षटका मागे 3 ते 4 चौकार तरी ठोकावे लागतीलच. खरंच साहिल, पण बाळाचा गेम जो स्ट्रेट शॉटचा होता थोडासा पवित्रा त्यांनी चेंज केला, कारण की समोर बॉल जात नाही सिंथेटिक बॉल, त्या कारणाने त्याने रिव्हर्सचा पवित्रा घेतला होता पण मिस झाला. चांगला फटका होता. बॉल येऊन दिला मग स्वीप केला, बट बॅटच्या काही मिडल होत नाही आहे. आणि प्रसाद शेवटचा चेंडू. संघाची धाव संख्या झाली ती 10. काय गोलंदाजी केली आहे पहा. चेंडू एवढे रन देखील दिले नाहीत 2 ओव्हरमध्ये. 13 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. आणि हा नो चेंडू आहे परंतु निलेश चांगला पहिला चेंडू खराब केलाय. मान्यवरांचं आगमन झालंय. तन्वीताई काते यांचं. तरी मंडळाकडनं त्यांचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. नक्कीच आपल्या सर्वांच्या लाडक्या वहिनी तन्वी काते साहेब, तन्वी काते यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तुकाराम काते साहेब यांच्या नेतृत्वाखाली पाहायला गेलो तर इथे संपूर्ण या मैदानाचं कामकाज करण्यात आलं. परंतु समाजसेविका जे या ठिकाणी जे तन्वी काते आपल्या सर्वांच्या लाडक्या बहिणी, त्याचबरोबर समाजसेवक तुषार काते. 16 धावा झाल्या आहेत अजून देखील जिंकण्याकरिता. 34 धावांची गरज. 12 चेंडू आणि 34 धावा. तर नक्कीच तन्वीजी काते यांचे आगमन झालंय. त्यांना विनंती करतो की आपण स्थानाबद्ध नाव घ्यायचंय. नक्कीच पाहायला गेलो तर समाजसेविका, समाजसेवक, अनिल ज्वेलर्सचे या ठिकाणी सर्व हे या ठिकाणी हजर आहेत. त्यांचं आम्ही अतिशय मनापासून इथे स्वागत करीत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण मॅच पाहत आहात. मॅच कडे सेमीफायनलची मॅच आहे. बॉलिंग मॅकवर निलेश मांजरेकर. चांगला फटका होता. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षक. निल्या पूर्णपणे मॅच मध्ये घुसलाय. पूर्णपणे मॅच मध्ये घुसला आणि त्याचं ॲग्रेशन दाखवून देते साहिल. जे मॅच मध्ये ऑन मॅच आहे, मॅच गरम आहे ना, तर मॅच मध्ये आपण चांगलं फिल्डिंग पण करायची आहे. सुरेख फटका हा देखील आहे परंतु काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि चौकारा करता चेंडू गेला आहे. चांगला प्रयत्न होता पण हाताला लागून चेंडू मागे गेला पण त्याला दिसला नाही, त्या कारणाने तो चौका गेला. नाहीतर हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्यांनी चांगला केला होता. बॉल अडवला देखील होता बट हाताच्या मागे गेला, त्याच्याकरिता चौकार गेला. पुढचा चेंडू. 21 धावा. 21 धावा झाल्या. चांगली बॅटिंग करतोय वैभव. साहिल. एक धाव मिळेल. आता मात्र ही मॅच हळूहळू आहे ना 70% पाहायला गेलो तर
सुपर स्पार्टन्स या संघाकडे झुकलेली आहे, परंतु काहीतरी चमत्कार करावा लागेल. अजित पवारकडे कॅपॅसिटी साहिल. आहे, कॅलिबर आहे, कॉन्फिडन्स आहे. प्रत्येक चौकाला कविता या ठिकाणी 3 चौकार मारले तर 500 किलोमीटर पारितोषिक आहे गौरव कोळी यांच्याकडनं. सुरेख फटका, परंतु काय क्षेत्ररक्षण, लाजवाब क्षेत्ररक्षण आवडलं असेल, हा संघ आवडला असेल येल्लो आर्मी तर टाळ्या होऊन जाऊन दे. परंतु अजित पवार काहीतरी करू शकतो, कॅपॅसिटी आहे. वैभव शेलार, अजित पवार दोघंही खास मित्र आहेत. दोघांना आता आपल्या संघाला जिंकून द्यायचं असेल तर चौकार आणि चौकारच ठोकावे लागतील. आणि पहा निलेशने गंडवलं आणि विकेट घेतली. डीजे एकदम ओके मध्ये, परंतु तशी गोलंदाजाला साईल साथ पाहिजे ना, कीपरची तीच साथ इथे निभवतायत कुलदीप पवार. तेवढंच दर्जेचं गोलंदाजी सुद्धा. नक्कीच धावसंख्या पाहायला गेलो तर 24 झाली आहे. चौकाच्या हॅट्रिकला 500 रुपये गौरव कोळी यांच्याकडनं. 6 चेंडू आणि 26 धावा. चला लाईनअप आपण यानंतर घेणार आहोत. फायनलची मॅच मेगा फायनल असणार आहे. कोण जाणार मेगा फायनल मध्ये? ब्लॅक पॅन्थर्सला कोण सामोरं जाईल? परफेक्ट वॉरियर्स का सुपर स्पार्टन? 6 चेंडू 26 धावा. बॉलिंग मॅकवर आहे विपुल. याच खेळाडूने याच लीग मध्ये तब्बल 4 चेंडू मध्ये 4 फलंदाजाला बाद केलं होतं. 6 चेंडू मध्ये 6 चौकार खेचले तर 1-1 मिळणार आहे गौरव कोहली, परंतु नाही. लागायच्या आधीच आडला बॉल. निर्धाव चेंडू. अजून देखील 5 चेंडू शिल्लक. अजूनही अजित पवार. ब्लॅक पॅन्थरचे सगळे पॅन्थर्स तुम्हाला तुमच्या ओनरनी स्क्रीनच्या मागे बोलवले आहे. स्टेजच्या मागे या सगळे ब्लॅक पॅन्थर्स. चांगली गोलंदाजी करतायत. साहिल तुला बोलल्याप्रमाणे अंडररेटेड गोलंदाज होता. कोणाला माहितीच नाही विपुल एवढी चांगली गोलंदाजी करतो, पण विपुल फलंदाजी देखील तेवढीच चांगली करतो. अजूनपर्यंत त्याला ती संधी आली नाही, कारण की या संघामध्ये चांगले तेवढे फलंदाज सुद्धा आहेत. तर नक्कीच मी सांगेन जर नेक्स्ट इयर ऑप्शन झालं तर सर्वात महागडा खेळाडू विपुल असेल, अंडररेटेड खेळाडू. चांगला फटका. हा फटका मारायसाठी जेवढं लक्ष देऊन आणि जेवढा चांगला बॅटचा फ्लो खालती ठेवलाय ना, देखण्यासारखाच होता हा फटका. 2 चेंडू शिल्लक आहेत. वाईट बॉल. आणि अजित चांगला पवार फटका. चौकार. चौकाराकरिता पडदा सोडून राहायचा आहे. तर राग काढताय आता मात्र दोघं बंधू आहेत, अजित पवार आणि कुलदीप पवार. परंतु या ठिकाणी प्रवेश केलाय निलेश मांजरेकर यांच्या सुपर स्पार्टन्सने मेगा फायनल मध्ये. आणि आता मेगा फायनल अंतिम मॅच, अंतिम सामना होणार आहे तो म्हणजे सुपर स्पार्टन